अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मला बऱ्याच ताई आणि दादांचे प्रश्न आलेत की ताई 9 दिवसांमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये व्रत हे करावंच लागतं का, उपवास करावाच लागतो का? जर 9 दिवस व्रत करणं शक्य नाही आहे, कारण हे बघा कोणाला जॉब असतो, कोणाचा बिझनेस असतो, कोणाचे लहान मुलं असतात, कोणाला काही शारीरिक आजार असतात, पण सेवा करण्याची मनापासून इच्छा असते। काहींना उपवास झेपत नाही, कोणाला पित्ताचा त्रास असतो, कोणाचं वय झाल्यामुळे त्यांना सगळं देवी आईसाठी सगळं सेवा वगैरे करण्याची इच्छा असते, पण करता येत नाही, कारण आपलं शरीर जे आहे ते या गोष्टींसाठी पूर्ण साथ देत नाही। मग अशा काही कारणांमुळे जर उपवास करता येत नसेल, पण मनामध्ये जर वाटत असेल की मला काहीतरी या 9 दिवसामध्ये काहीतरी सेवा करायची आहे, किंवा मी जर हे करू शकली असती तर, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ आणलेला आहे। मी त्यासाठी अतिशय एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे की जर तुमची इच्छा आहे सेवा करण्याची, पण जर तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता। बघा, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपवास न करताही संपूर्ण व्रताचं फळ मिळण्यासाठी मी तुम्हाला आजचा उपाय सांगणार आहे। ज्यांना व्रत करणं शक्य नाही, काही पाठ वगैरे वाचन करणं शक्य नाही आहे, तर त्यांनी काय करावं हे बघा, मी तुम्हाला या काही गोष्टी सांगते। या जर तुम्ही मनापासून केल्या ना, तर नक्कीच आपली देवी आई तुमच्यासाठी, तुम्हाला गरज असेल, तुम्हाला मदतीची गरज असेल, त्यावेळेस नक्की धावून येईल। आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील। तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला रोज 99 मंत्राचा जप करायचा आहे। कुलस्वामिनीचा, देवी आईचा जो 99 मंत्र आहे तो रोज सकाळी तुम्हाला 108 वेळेस सकाळी आणि 108 वेळेस तुम्हाला संध्याकाळी करायचे। आता बघा, मला कमेंट्स येतील की ताई ऑफिसमध्ये बोललं तर चालेल का, किंवा ट्रॅव्हलिंग करताना वगैरे केलं तर चालेल का? तर बघा, फक्त तुम्हाला 108 वेळेस 99 मंत्र म्हणायचा आहे, आणि यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं लागणार आहे। तर तुम्ही तुमच्या देवाराजवळ बसून ही सेवा करायची आहे। तुम्ही घट बसवले असतील नसतील, अखंड दिवा लावला असेल नसेल, तरी तुम्हाला फक्त रोज तुम्ही जेव्हा देवांची पूजा करता, देवासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, खाली एक आपल्याला आसन टाकायचं आहे, आणि धूप दीप लावल्यानंतर देवांना नमस्कार करून, महाराजांना मुजरा करून तुम्हाला नंतर बसायचं आहे, आणि बसून हा जप करायचा आहे। किंवा देवारासमोर बसणं शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या रूममध्ये बसले, फक्त तुमचं तोंड जे आहे, तुमचं मुख पूर्वेला किंवा उत्तरेला तुमचं तोंड आलं पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जप वगैरे करणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे जे आहे ते घालायचं नाही आहे। आपल्या देवीला बघा, लाल रंग, नारंगी रंग, पिवळा रंग, हे जे रंग आहे ते देवी आईला खूप प्रसन्न करतात, तर त्यामुळे अशा रंगाचे तुम्ही कपडे घाला। फक्त काळ्या रंगाचे घालू नका, एवढंच मी तुम्हाला सांगते। देवी आईला आपल्याला फूल व्हायचं आहे। नैवेद्य म्हणजे तुम्ही गोड साखरेचा, खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। आणि 99 मंत्र बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर देते। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ठीक आहे? हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस सकाळ संध्याकाळ दोघं वेळेस तुम्हाला जप करायचा आहे। 108 वेळेस करण्यासाठी, 108 वेळेस म्हणजे एक माळ, 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र जप करण्यासाठी फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात। मनापासून करा। हा जप जो आहे ना, याच्यामध्ये खूप ताकद आहे। त्याचा एक एक शब्दाचा मी अर्थ तुम्हाला सांगते, त्यामध्ये जो एक एक शब्द आहे त्याचा अर्थसुद्धा सांगते। या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला देवी आईचा भरभरून आशीर्वाद मिळतो। बऱ्याच लोकांना हा मंत्र जो आहे तो त्याचा जप केल्यामुळे 9 दिवसांमध्ये स्वप्नामध्ये सुद्धा देवी आई आपल्याला दर्शन देते, असे सुद्धा काहींचे अनुभव आहे। देवी आई या मंत्रामुळे खूप प्रसन्न होते। या मंत्रामध्ये खूप ताकद आहे। रोग, भय, भीती जी आहे ती नाहीशी होते, शत्रूंचा नाश होतो। म्हणजे आपल्याबद्दल कोणाच्या मनामध्ये काही वाईट विचार असतील तर त्या विचारांचा नाश होतो। आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या मार्गी लागतात, घरातील सगळ्यांची प्रगती होते। आता या 99 मंत्राचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगते। 99 म्हणजे 9 ग्रह जे आहे ते नियंत्रित करण्याची ज्यामध्ये शक्ती आहे असा मंत्र। आता बघा, पहिला शब्द आहे ओम। ओम म्हणजे ओमकार, आपली पृथ्वी। एम म्हणजे बीज मंत्र, हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। यामुळे आपली वाणी, भाषा, बुद्धी जी आहे ती स्थिर होते। सूर्यग्रह नियंत्रित करण्यासाठी या बीज मंत्राचा उपयोग होतो, मदत होते। त्यानंतर पुढचा शब्द आहे ह्रीं। चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी ह्रीं या मंत्राचा फायदा होतो, त्याची मदत होते। क्लीं म्हणजे महाकाली, महादेवीची शक्ती तुमच्यामध्ये येते आणि तुमच्या कुंडलीमधला मंगळ ग्रह जो आहे तो मजबूत होतो। चामुंडाय विचेचा अर्थ मी तुम्हाला सांगते। चा म्हणजे बुध ग्रह जो आहे तो प्रसन्न होतो। मू म्हणजे बृहस्पती जो आहे तो मजबूत होतो।
ना म्हणजे शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि ई म्हणजे शनी ग्रह जो आहे तो प्रसन्न राहतो. वी म्हणजे महागौरी सिद्धी तुम्हाला प्राप्त होते आणि चे म्हणजे सिद्धिदात्री केतू ग्रह जो आहे तो कुंडलीतला प्रसन्न होतो. तर असा या पूर्ण नवार्णव मंत्राचा अर्थ आहे. बघा, या मंत्रामध्ये खूप ताकद आहे. त्यामुळे तुम्हाला काही नाही जमलं तरी तुम्हाला सकाळ संध्याकाळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, असा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे. तुम्ही ऑफिसला जाताय, तुम्ही काही तुम्हाला आठवेल त्यावेळेस, ऑफिसमध्ये तुम्ही शांततेत काम करताय त्यावेळेस सुद्धा तुम्ही मनामध्ये या मंत्राचा जप करा. देवी आईचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल ना तर या 9 दिवसामध्ये रोज तुम्ही सांगितल्याप्रमाणे 108 वेळेस या नवार्णव मंत्राचा तुम्ही जप करा. संपूर्ण नवरात्रीमध्ये सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. खूप इफेक्टिव्ह असा हा मंत्र आहे. फक्त काही नियम तुम्ही नवरात्रीमध्ये पाळा. सेवा करणं शक्य नाही ना, मग काही नियम तर पाळलेच गेले पाहिजे. 9 दिवसामध्ये बघा तुम्हाला मांसाहार, मद्यपान जे आहे ते करायचं नाही आहे. या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे. कोणी म्हणतं देवीला नॉनव्हेज चालतं, काही ठिकाणी देवीला मांसाहार तिथे म्हणजे आपण म्हणतो की कोंबडी कापली जाते वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा प्रथा आहे. पण लक्षात घ्या, कुठेतरी या गोष्टी तुमच्या तरी मनाला पटतात का? या 9 दिवसामध्ये मांसाहार, मद्यपान करू नका. त्यानंतर खोटं बोलणं, चिडचिड जी आहे ती करू नका. या जर फक्त काही गोष्टी पाळल्या ना 100% तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. किती पण तुम्ही बिझी असाल तरी एवढं तुम्ही स्वतःसाठी करूच शकता. 5 मिनटं आपण स्वतःसाठी देऊच शकतो. 5 मिनटं देवासमोर आपण बसूच शकतो. एवढं तर आपण करूच शकतो. बघा, काही लोक या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतात. कोणी 14 करतं, कोणी 9 करतं, कोणी 21 पाठ करतं. एक पाठ करण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो. 1 तास लागतो जवळपास. आणि आपल्याला फक्त 5 मिनटं द्यायची. मग एवढं आपण ते पण आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायचं आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी करायचं आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते, तर तुम्हाला जर शक्य असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही हा जो नवार्णव मंत्र आहे याचा तुम्ही पाठ करा. अनुभव तुम्हाला 100% येईल. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.